गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यासाठी अरुण डोंगळे तयार नसतानाच विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी यावर भाष्य करत या सर्वातून मार्ग निघेल, अरुण डोंगळे यांच्यावर अविश्वासाचा ठराव आणण्याची वेळ येणार नाही, सामंजस्यानं हा प्रश्न सुटेल असा विश्वास व्यक्त केलाय. गोकुळ अध्यक्षपदाच्या घडामोडीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलंय असं वाटत नाही, कारण हे जिल्ह्याचं राजकारण आहे. फॉर्म्युल्यानुसार 2-2 वर्ष ठरलं होतं. 15 मेपर्यंत अरुण डोंगळे यांनी राजीनामा द्यावा अशी अपेक्षा होती. अजूनही वेळ आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही गोकुळची निवडणूक लढवली नव्हती. गोकुळमध्ये मी आणि मंत्री मुश्रीफ एकत्र आहोत, मात्र आजरा कारखान्यात एकमेकांच्या विरोधात आहोत. सहकारामध्ये पक्षीय राजकारण नसतं असं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं. खासदार महाडिक यांनी गोकुळच्या अध्यक्षपदावरून आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका केली होती. यावर बोलताना खासदार महाडिक यांचं गोकुळ संदर्भात ज्ञान कमी असल्याची टीका त्यांनी केली. भीमा कारखान्याचं क्रशिंग किती झालंय हे त्यांनी सांगितलं तर कोल्हापुरातील सहकाराला त्यांचं मार्गदर्शन होईल असा टोला आमदार सतेज पाटील यांनी लगावला. अरुण डोंगळे यांची 1 वर्ष वाढीव अध्यक्षपदी राहण्याची इच्छा झाली असेल, मात्र लवकरच यातून मार्ग निघेल असा विश्वासही आमदार सतेज पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. त्यांचं ज्ञान कमी आहे या सगळ्या विषयातलं. मला वाटते भीमा कारखान्याचं क्रशिंग किती झाले ते जर सांगितलं तर कोल्हापुरातल्या सहकाराला त्यांचं मार्गदर्शन होईल. तर वेट आणि वॉच वगैरे म्हणताय आता परत एकदा या संदर्भात आता 1 वर्ष निवडणुका, मला काय वाटते की लोकशाहीमध्ये निवडणुकाच हा टेस्ट असतो. पुढच्या वर्षी या सगळ्या निवडणुका होणार आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेची पण निवडणूक आहे, जिल्हा दूध संघाची पण निवडणूक आहे, आणि आता या पुढच्या 6 महिन्यामध्ये महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायत सगळ्या निवडणुका आहेत. हा सगळा मॅन्डेट लोकांनी दिलेला असतो आणि लोकांनी पुढच्या वर्षभरानं निर्णय घेतील. 10-12 रुपये दरवाढ आम्ही दुधाला त्या ठिकाणी प्रामुख्याने मी जो शब्द दिला होता की मी आणि मुश्रीफ साहेबांनी 2 रुपये तरी वाढवू, आज जवळजवळ 11-12 रुपयेवर आम्ही गेलेलो आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना माहिती आहे की कुणाच्या हातात असलं तर टँकर कुणाचे लागणार आहेत हे लोकांना माहिती आहे. दुसरीकडे अरुण डोंगळे एकाकी पडले, अविश्वास ठराव येऊ शकतो. नाही, मला वाटते ती वेळ येणार नाही. सामंजस्यानं निर्णय लागेल. खरं तर सरकार ही जी तुम्ही आघाडी बनवलेली आहे ती अभेदच शेवटपर्यंत राहणार आहे. नाही, शेवटी या आम्ही एकत्रितपणे ही निवडणूक लढलो होतो, तेव्हा मला वाटत नाही की यात कुठलं आता फटाफट होण्याचं काय स्कोप त्या ठिकाणी असं मला काय वाटत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत बोलताना त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या उपस्थितीत पॉलिटिकल अफेअर कमिटीची बैठक घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. प्राथमिक चर्चा सुरू आहे. जिथं महाविकास आघाडी म्हणून शक्य असेल तिथं आम्ही एकत्र असणार आहोत. पावसाळ्याचं वातावरण असल्यानं त्याचं नियोजन कसं करणार असा सवाल उपस्थित करत निवडणूक आयोगाला अशा अनेक प्रश्नांसंदर्भात महाविकास आघाडी म्हणून भेटणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आमचं सरकारला म्हणणं आहे की निवडणूक आयोग या निवडणुका कशा घेणार आहे, कारण की जवळजवळ 10-12 कोटी मतदार हे यामध्ये, म्हणजे जशी विधानसभेची निवडणूक झाली तशीच होणार आहे, कारण की अनेक सगळ्या जिल्हा परिषद प्रशासक, त्यामुळे किमान ती काळजी घ्यावी. पावसाळ्याचा विचार करता त्याचं नियोजन कसं करावं, आणि माझं सरकारला आव्हान आहे की निवडणूक आयोग सगळे पक्ष अशी एखादी बैठक बोलवली तर आमचं जे म्हणणं आहे या संदर्भातल्या दुबार मतदारांचा विषय महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आला होता. मतदार केंद्रावर अनेक ठिकाणी व्यवस्था ह्या विधानसभेच्या वेळी व्यवस्थित नव्हत्या. शेवटला मतदानाचा टक्का जो विधानसभेमध्ये त्या ठिकाणी वाढला, त्याचं नियोजन पहिल्यापासून काय करता येईल का, तर आम्ही निवडणूक आयोगाला देखील कदाचित काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी. अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यात येणार नसल्याचं खासदार महाडिक सांगतायत. यावर धनंजय महाडिक आता खासदार झाले असून त्यांनी माहिती घेणं अपेक्षित असल्याचा टोला त्यांनी लगावला. केंद्रीय मंत्र्यांनी गेल्या आठवड्यात 3 राज्यांच्या मंत्र्यांची बैठक बोलावली होती. कृष्णा लवादानं निर्णय दिलेला आहे. केंद्रानं त्याचं गॅझेट काढायचं आहे. ते गॅझेट काढू नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कर्नाटक सरकारनं निधीची तरतूद केली असून जागा देखील हस्तांतरित केली आहे. मग स्थगिती कशाची आहे याची खासदारांनी माहिती घ्यावी. ते दर आठवड्याला दिल्लीत जातात असा टोलाही त्यांनी लगावला. मागच्या 10 दिवसापूर्वी तिन्ही राज्यांची बैठक बोलवली होती, ती रद्द झाली. मग ती बैठक कशासाठी बोलवली होती? कृष्णा लवादानं हा निर्णय दिलेला आहे,
फक्त केंद्रानं गॅजेट काढायचं आहे, ते गॅजेट काढू नये म्हणून हा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे. कर्नाटक सरकार प्रयत्न करते, त्याला 5,000 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. 20-22 हजार एकर जमीन त्यांनी ऑलरेडी ॲक्वायर केलेली आहे. 1,00,000 एकर त्यांना ॲक्वायर करावी त्या ठिकाणी लागते. त्याच्या संदर्भातली चर्चा कर्नाटक सरकार करते. त्यामुळे मला वाटते खासदारांनी किमान माहिती थोडी घ्यावी. आता ते केंद्रात आहेत, सातत्यानं दर आठवड्याला दिल्लीला असतात, त्यामुळे थोडी माहिती घेतली तर आम्हालाही कळेल की बाबा केंद्रानं गॅजेट काढले किंवा नाही काढलेलं आहे, स्थगिती कुठली आहे. मग तेलंगणा गव्हर्नमेंट सुप्रीम कोर्टात कशासाठी गेलेलं आहे. दरम्यान आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं प्रत्येक जिल्ह्याला समन्वयक पाठवून दिले आहेत. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचा अहवाल आलाय. रत्नागिरीचा कारभार कसा सोपा होईल याचा प्रयत्न करणार आहोत. राणे काँग्रेसमध्ये होते तेव्हा तिथं ताकद वाढली होती. आगामी निवडणुकीत काँग्रेसची ताकद कशी वाढेल याचा आम्ही प्रयत्न करतोय असं त्यांनी सांगितलं.